नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। हा पदार्थ तुम्ही बघितल्याबरोबर ओळखलाच असेल। अगदी घरातील बालगोपाळांना आवडणारा पदार्थ आज आपण बनवणार आहोत। त्यामध्ये कसं आहे, उन्हाळ्याची चाहूल तर लागली आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये बाळगोपाळ फ्रीजमध्ये काही ना काहीतरी गार शोधत असतात। त्यामध्ये असा जर पदार्थ करून ठेवला तर तेही आवडीने खातील आणि आपल्याला लपवाछपवी करून त्यांना फळे न देता ह्यामध्ये सर्व फळे घातल्यामुळे तीही आवडीने खातील। चला तर मग असाच पदार्थ आज आपण बघणार आहोत। पॅन तापत ठेवला आहे। आपण आता त्यामध्ये अर्धा लिटर फ्रेश दूध घेणार आहोत। ह्या दुधामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही। तसंच दूध आपण अर्धा लिटर तापत ठेवलं आहे। दूध थोडंसं तापल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धी वाटी साखर ॲड करणार आहोत। साखरेचा जास्त वापर करायचा नाही, कारण आपण ह्यामध्ये सर्व फळे ॲड करणार असल्यामुळं साखर ह्यामध्ये मी थोडी कमीच वापरली आहे। आता दूध आणि साखर एकत्र एकजीव होण्यासाठी मी सतत चमच्याच्या सहाय्याने ती ढवळली आहे। त्यामधीलच एक अर्धी वाटी दूध आपण काढून बाजूला ठेवून देणार आहोत, थोडंसं कोमट होण्याकरता। आता तुम्ही बघू शकता कोणत्याही फ्लेवरचा तुम्ही कस्टर्ड घेऊ शकता। मी ह्यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवरचा कस्टर्ड घेणार आहे। तुम्ही बनाना फ्लेवरचा किंवा आणि कोणत्याही फ्लेवरचा कस्टर्ड वापरू शकता। एका बाउलमध्ये आपण कस्टर्डचे 2 चमचे काढून घेऊया। 2 चमचे अगदी पुरेसे होणार आहेत। अर्धा लिटर दुधासाठी 2 चमचे अगदी पुरेसे होतात। अगदीही आपलं कस्टर्ड जे करणार आहोत ते पातळ न होण्यासाठी 2 चमचे अगदी योग्य आहे। आपण आता ह्यामध्ये बाजूला काढून ठेवलेलं दूध थोडं थोडं करून ॲड करून घेतलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मस्त असं ते ढवळून घेऊया, कारण ह्यामध्ये गुठळी राहता कामा नये। गुठळी जर राहिली तर त्याची जेली होणार आहे। त्यामुळे कस्टर्ड अगदी छान असं दुधामध्ये एकजीव करून घेऊया। दूधही आपलं छान असं साखरेमध्ये मिक्स झालं होतं। आपण आता ह्यामध्ये कस्टर्ड हळूहळू करून मिक्स करून घेऊया। मी पूर्ण सगळं कस्टर्ड घेतल्यानंतर आता चमच्याच्या सहाय्याने सतत ढवळत राहिले आहे, कारण कसं होतं ह्यामध्येही गुठळ्या होण्याची शक्यता असते। त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने सतत आपलं दूध ढवळून घ्यायचं। बघू शकता अगदी पूर्ण पदार्थ सगळा एकजीव छान झाला आहे। थोडा वेळ कस्टर्ड आणि दूध एकत्र मिक्स झाल्यानंतर बघू शकता दाटसरपणा ह्याला आधीच खूप छान आला आहे। आता थोडा वेळ गार केल्यानंतर आपण हे फ्रीजमध्येही ठेवलं होतं। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी थोडा वेळ बाजूला काढून घेतलं आहे आणि आता मी ते मिक्स करणार आहे त्यामध्ये फळे। ह्यामध्ये तुम्ही सर्व फळे वापरू शकता, पण ज्याला जास्त पाणी सुटतं म्हणजे ह्यामध्ये संत्रे किंवा आपले मोसंब नाही वापरायचे। त्यामुळे काय होतं, कस्टर्डला आपोआप पाणी सुटलं जाईल आणि ते बेचव लागणार आहे। त्यामुळे ज्या फळांना पाणी सुटत नाही आणि जी फळे काळी पडत नाहीत अशी फळे आपण वापरणार आहोत। ह्यामध्ये तुम्ही सफरचंदाचाही वापर करू शकता। सफरचंद थोडा वेळ कट करून ठेवायचे आणि त्याला थोडंसं आपण ह्यामध्ये लिंबू चोळून ठेवायचा आणि ह्यामध्ये जर वापरणार असाल तर धुवून घ्यायचा सफरचंद आणि ह्यामध्ये वापरायचं। बघू शकता कस्टर्डचा थिकनेस एकदम मस्त झाला आहे। आपण आता ह्याला वरून गार्निश करण्यासाठी थोडीशी चेरी, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि मस्त आपलं कस्टर्ड, फ्रूट कस्टर्ड तयार झालं आहे। कशी वाटली रेसिपी? तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंटही करत जावा। मस्त असं घरातील बालगोपाळांना आणि घरातील मोठ्यांनाही आवडेल असे फ्रूट कस्टर्ड आपले तयार झाले आहे।